दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज. एकत्रित हप्ता आहे 3000 या सन्मान निधीचा. हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर थेट 3000 रुपये ठिकाणी जमा होणार आहे. बहिणींनो, सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आली आहे. आत्ताच्याकडची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. तर बहिणींनो बघा, तुम्हाला आत्ताच या ठिकाणी डिसेंबर महिन्याचे पैसे जमा झाले आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर आत्ताच तुम्हाला डिसेंबरचे 1500 रुपये जमा झाले आहे. किती बहिणींना 1500 रुपये आले कमेंट करून सांगा. ज्या ज्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आले असतील अशा प्रत्येक बहिणींनी सांगायचं आहे की हो सर, मला डिसेंबरचे 1500 रुपये आलेले आहे. कारण की बहुतेक अशा बहिणी आहे की ज्या बहिणींना हा लाभ मिळायला नाही आहे. तर ज्या ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ताच आलेला नाही आहे तर अशा बहिणींनी कमेंट करून सांगायचं आहे की सर, मला पैसे आलेले नाही आहे. तर त्या बहिणींना आज या ठिकाणी थेट 3000 रुपये जमा होणार आहे. कारण की त्या बहिणींना नोव्हेंबरचे सुद्धा 1500 रुपये मिळाले नव्हते आणि त्यांना डिसेंबरचे सुद्धा 1500 रुपये मिळालेले नाही आहे. तर अशा बहिणींना थेट 3000 रुपये जमा होणार आहे. तर कमेंट करून तुम्हाला फक्त सांगायचं आहे तुमचं नाव आणि तुम्हाला पैसे आले की नाही. नाही आले असेल तर लिहून पाठवा की सर आलेले नाही आहे, आणि आले असेल तर लिहून पाठवायचं आहे की हो सर आलेले आहे. ठीक आहे. हे झाल्याच्यानंतर बघा, या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय असा झाला आहे की राज्यामधील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा जो काही लाभ आहे तो एकत्र देण्याची घोषणा करण्यात आलेली होती. आणि त्या संदर्भात जे काही मंत्री होते त्यांनीसुद्धा ऑफिशियल या ठिकाणी घोषणा केलेली होती. मात्र यावर काँग्रेसकडून या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेला होता. आणि आक्षेप घेतल्याच्या नंतर आचारसंहिता लागू असताना लाभ अग्रिम स्वरूपामध्ये कसा देता येईल असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला गेला. आता जर तुम्ही बघितलं तर असा सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली होती. त्यानंतर आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्पष्ट भूमिका घेतली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही फक्त 1500 रुपये ठिकाणी वाटप करू शकतो. म्हणजेच काय, तर बहिणींना फक्त 1500 रुपयाच्या ठिकाणी हप्ता या ठिकाणी देण्याचा निर्णय ठरलेला आहे. आणि त्यामुळे आता जर तुम्ही बघितलं तर बहिणींना फक्त 1500 रुपये आलेले आहे. म्हणजे सांगायचं असं आहे की तुम्हाला मिळणार होते 3000 रुपये आणि तुम्हाला आले किती, 1500 रुपये. त्याचं कारण असं आहे की निवडणूक आहे आणि आचारसंहिता सुरू आहे. तर निवडणुकीच्या एक दिवस अगोदर थेट 3000 रुपये देता येणार नाही, म्हणून तुम्हाला आत्ता फक्त त्यांनी 1500 रुपये दिले आणि तुमचे आणखी 1500 रुपये बाकी जानेवारी महिन्याचे. तर ते जानेवारी महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला लगेच या ठिकाणी जमा होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला फक्त कमेंट करून सांगावं लागणार आहे की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला आहे की नाही. ज्या ज्या बहिणींना डिसेंबरचे पैसे आले असतील अशा बहिणींना लगेच 1500 रुपये जमा होणार आहे. आणि ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल तर अशा बहिणींनी कमेंट करून सांगा की सर, मला पैसे आलेले नाही आहे. त्यांनासुद्धा लगेच 3000 रुपये जमा होणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्यायचा आहे. या व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि अतिशय महत्त्वाची सूचना अशी की ज्या बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक केलं त्या प्रत्येक बहिणींनी खाली कमेंटमध्ये तुम्हाला हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून या व्हिडिओला हाईप नक्की करा. अगोदर लाईक करा तरच तुम्हाला हाईप करता येणार आहे. म्हणून प्रत्येक बहिणीने लाईक करायचं आहे आणि हाईप करून द्यायचं आहे. कारण की तुम्हाला ऑथेंटिक माहिती ह्या चॅनलवरती मिळत राहणार आहे. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.